बुलेटिनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत. आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून या गणेशोत्सवामध्ये देखील कोकणात जाणाऱ्या सर्व गणेश भक्तांना यावर्षी देखील टोल माफीचा निर्णय आपण घेतला आणि 3 तारखेपासून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे आणि एकंदरीत सगळीकडे चांगलं वातावरण आहे. सर, लाडकी बहीण योजना उत्स्फूर्त चालू आहे, त्यांना काय योजना लाडकी बहीण? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याला पण काय शुभेच्छा, काय चांगलं आहे त्यांचं, त्या शुभेच्छा त्या आम्हाला देत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक खूप लोकप्रिय झालेली योजना आपण लाडकी बहीण योजना म्हणून पाहतोय. आज सर्वसामान्य घरातल्या आमच्या बहिणींच्या जीवनामध्ये आणि त्याच्या कुटुंबाला एक थोडा का होईना एक आधार देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं. अनेक योजना महिला सक्षमीकरणासाठी आम्ही केलेल्या आहेत. लेक लाडकी लखपती योजना आहे, मुलींचं उच्च शिक्षण जे आहे ते मोफत केलेले, अनेक योजना आम्ही केल्या. त्यामुळे शेवटी महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास देशाचा विकास हा आदरणीय प्रधानमंत्री म्हणतात आणि म्हणून आम्ही त्यांना एक बचत गटाच्या माध्यमातून होईना, या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून त्यांना आमच्या लाडक्या बहिणींना महिला वर्गाला सक्षम करण्याचा उद्योगधंदे येतात, गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढते. यावेळेस मी आपल्याला सांगतो की कालच आम्ही जी बैठक घेतली कॅबिनेटमध्ये, त्याच्यामध्ये टॉवर सेमीकंडक्टरमध्ये जवळपास 84,000 कोटी रुपयाची, त्याचबरोबर एक आपली स्कोडा फॉक्सवॅगन कंपनी 21,000 कोटी, दुसरी एक कंपनी टोयॅटो ती कंपनी आहे ती 15,000 कोटीची करते आहे. त्याचबरोबर दिघी पोर्टमध्ये जवळपास 38,000 कोटीपैकी काही 5-10 महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं बऱ्याचशा योजना आणलेल्या आहेत याची माहिती देत असतानाच राज्यामध्ये आलेल्या नव्या गुंतवणुकीसंदर्भातही मुख्यमंत्री बोलतायत. रोजगार निर्मिती होईल आणि याच्यावर छोटे मोठे आणखी इंडस्ट्री येतील, अलाइड इंडस्ट्रीज आणि सगळ्या याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या राज्याचा विकास होईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षामध्ये आज आम्ही 5 लाख कोटीचे MOU साईन केले, जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्याचे एक्झिक्युशन फार मोठ्या प्रमाणावर होतं आहे. आणि मला या ठिकाणी समाधान देखील आहे, एकंदरीत देशभरातलं जे इन्व्हेस्टमेंट आहे उद्योग क्षेत्रामधलं त्याचे 52% आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण गुंतवणूक होती आहे. आणि म्हणून FDIमध्ये परदेशी गुंतवणुकी देखील महाराष्ट्र नंबर 1ला आहे, इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 आहे. त्यामुळे जे आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी जे 2ऱ्या-3ऱ्या नंबरला महाराष्ट्राचा नंबर गेला तो पुन्हा 1 नंबरला आणण्याचं काम या ठिकाणी आमच्या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे भविष्यात देखील याच गतीने याच वेगाने या राज्याचा विकास परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येत असताना पुण्यातला जो एक प्रकल्प आहे तो गुजरातकडे जातोय, रस्ता अभावी अशा पद्धतीचं विरोधकांना. अरे बाबा, विरोधकांना काय तुम्ही जरा खात्री तर करा, रस्ता खात्री करा तुम्ही. आणि म्हणून आम्ही सांगतो एकूण गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. महाराष्ट्राला मागे लेखणं, कमी लेखणं हे विरोधकांचा धंदा झालेला आहे. आपल्या राज्याबद्दल एक आपुलकी पाहिजे. सेमीकंडक्टर प्रकल्प आणि वाहनांचे प्रकल्प याला राज्यामध्ये मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडे येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत आणि देशांतर्गत गुंतवणुकीच्या माध्यमातून जवळपास 52% गुंतवणूक हे एकट्या महाराष्ट्रामध्ये येते याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आणि विरोधकांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.